सराव प्रश्नपत्रिका 7वी मराठी तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न सामान्य ज्ञान, जो की सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत प्रश्नपत्रिका 7वी आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज घेऊन प्रश्नपत्रिका 7वी आणि सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, शेवटपर्यंत या व्हिडिओला बघायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे, नसेल आवडला तरी मित्रांमध्ये शेअर करायचं. जे विद्यार्थी तलाठी भरती 2026ची परीक्षेची जी MPSC मॅटर घेत आहे त्या पद्धतीमध्ये सराव करत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करायचं आहे. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्याद्वारे यशोदा AI अभियान सुरू करण्यात आलेलं आहे? ऑप्शन नंबर 1 महिला व बाल विकास मंत्रालय, ऑप्शन नंबर 2 माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय महिला आयोग आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. हे ऑप्शन दिलेले आहे. त्यामुळे यशोदा AI काय आहे? एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, AI आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश आहे महिलांना AI साक्षरता व डिजिटल सुरक्षा प्रशिक्षण देणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि हे सुरू कोण केले तर राष्ट्रीय महिला आयोगाने काय केलेलं, याला सुरुवात केलेली आहे. ते बी 2025मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, महिलांना AI साक्षरता व डिजिटल सुरक्षा प्रशिक्षण देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि हे फ्युचर शिफ्ट लॅब यांच्या सहकार्याने चालवले जाते. कोणाच्या सहकार्याने चालवले जाते? या म्हणजे फ्युचर शिफ्ट लॅब यांच्याद्वारे काय केले जाते? सहकार्याने चालवले जाते. हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. चला तर पाहूया आजचा दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघूया आपण. दुसरा प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवर दुसरा प्रश्न दिसत आहे. तर रोहन परशुराम कानावाडा दिग्दर्शित खालीलपैकी कोणता मराठी चित्रपटाला सुदाम फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड सिनेमा ज्युरी प्राइजने सन्मानित करण्यात आलेले आहे? 1 साबरमोंडा, 2 सांगळा, 3 छावा आणि 4 यापैकी नाही. तर जे रोहन परशुराम कानावाडा जे दिग्दर्शक आहेत, या दिग्दर्शकांना सुदामा फिल्म फेस्टिवलमध्ये जे वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज जे दिलेलं आहे त्या प्राइजमध्ये कोणता चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं नाव या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर याचं दिग्दर्शक तुम्हाला माहीत आहे, दिग्दर्शकाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. दिग्दर्शक नाव आहे रोहन परशुराम कानावाडा. त्यांना भेटलेला प्राइज आहे वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी. हा जो फेस्टिवल 2025मध्ये काय भेटलेला आहे, याला अवॉर्ड भेटलेला आहे 2025मध्ये. कोणता अवॉर्ड? वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज हा भेटलेला आहे. हे अवॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मराठी चित्रपटात सुदाम फिल्म फेस्टिवलमध्ये कोणतं फेस्टिवल होतं? सुदाम फिल्म फेस्टिवल. तर चित्रपटाचं नाव काय आहे असा प्रश्न विचारला आहे. तर सबरबोंडा हा या चित्रपटाचं काय आहे? साबरबोंडा या चित्रपटाचं नाव आहे. आणि संडन्समध्ये हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. आणि याचे कलाकार आहेत भूषण मनोज, सूरज सुमन, जयश्री जगताप हे असे कलाकार आहेत. याच्याविषयी 5 जे MCQ विचारले जातात कशा पद्धतीने विचारले जातील बघा. साबरबोंडा हा कोणत्या भाषेत चित्रपट आहे? तर साबरबोंडा हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे. हेही तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. साबरबोंडा कोणत्या भाषेतील चित्रपट आहे? तर तो मराठी भाषेतील चित्रपट आहे. साबरबोंडाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर साबरबोंडाचे दिग्दर्शक या ठिकाणी रोहन परशुराम कानावाडे हे काय आहेत, त्याचे कानवडे हे त्याचे दिग्दर्शक आहेत. आणि साबरबोंडाने कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे? तर साबरबोंडाने या ठिकाणी हे काय वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज हा काय केलेला आहे, पुरस्कार 2025मध्ये जिंकलेला आहे. आणि साबरबोंडाचे इंग्रजी नाव काय आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? तर कॅक्टस पियर्स असं त्याला म्हणतात. आपण कॅक्टस पियर्स असं म्हणतो. कॅक्टस पियर्स हे त्याचं काय इंग्रजी नाव आहे. हेही तुम्हाला त्याबरोबर काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. चला तर याबरोबर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्क्रीनवर तुमच्यासमोर तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. थोडा आपण वाचून घेऊया काय आहे. खाली दिलेले विधाने लक्षात घ्या. 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी भारताच्या विकासाची 4 इंजिनी मॉडेल जाहीर केलेली आहेत. विकासाच्या 4 इंजिनच्या आधारे 6 क्षेत्रामध्ये त्याचे आमूलाग्र सुधारणा घडवून आणणार असल्याचे त्यांनी सभागृहात बजेट सादर करताना सांगितलेलं आहे. काय आहे? विकासाचे 4 इंजिनमध्ये कृषी, MSMI, गुंतवणूक आणि निर्यातचा समावेश आहे. आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. 1 फक्त अ, 2 फक्त ब आणि 3 अ, ब, क बरोबर आहेत. 4 यापैकी नाही.
तर 2000 आता विचार करूया, थोडंसं याचा विचार करूया. 2025-26 अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन आहेत, ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन हे कोण आहेत? अर्थमंत्री आहेत. यांनी काय केलेलं होतं? भारताच्या विकासाचे 4 इंजिन मॉडेल जाहीर केलेली आहेत. हेही बरोबर आहे. 4 इंजिन मॉडेल जाहीर केलेली आहेत. हे काय आहे? अगदी अगदी बरोबर आहे. विकासाच्या 4 इंजिनच्या आधारे 6 क्षेत्रामध्ये आमूलाग्र काय आहे सुधारणा घडवून आणणार असल्याचे त्यांनी सभागृहात बजेट सादर करताना सांगितलेलं आहे. हेही बरोबर आहे, कारण त्यांनी सांगितलेलं आहे 6 क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. आणि क आहे तर विकासाच्या 4 इंजिनमध्ये कृषी MSMI गुंतवणूक आणि निर्यातचा समावेश केलेला आहे त्यामध्ये. हेही बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तिन्ही अ, ब, क तिन्ही बरोबर आहेत. म्हणून वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा जर प्रश्न या ठिकाणी दिलेला असेल तर या ठिकाणी अ, ब, क हे तिन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. आणि ऑप्शन नंबर 3 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. यानंतर पुढच्या प्रश्नाला आपण बघूया, हात घालूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न आहे अनादि मी अनंत. अनादि मी अनंत. अनादि मी अनंत मी या गीताला राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला. सदर गीत कोणी लिहिलेले आहे असा प्रश्न केला आहे. अनादि मी अनंत मी या गीताला राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. सदर गीत कोणी लिहिलं आहे? ऑप्शन 1 कुसुमाग्रज, 2 विनायक दामोदर सावरकर, 3 केशवसूत आणि 4 बालकवी. तर या ठिकाणी जो अनादि मी अनंत मी हे विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली काय आहे? कविता आहे. आणि या गीताला काय केलेलं आहे? विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली अनादि मी अनंत मी या गीताला राज्य सरकारचा पहिल्या छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. भावे यांची फेब्रुवारी 2025 मध्ये काय झाले? निधन झाले. त्यांच्याबद्दल अ बालसाहित्यकारामध्ये त्यांची विशेष ओळख होती. ब साहित्य अकादमीचा 2014चा बालसाहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त. आय थिंक या ठिकाणी 2013 आहे. साहित्य अकादमीचा 2013चा बालसाहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त. क माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. ड वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता अनंत भावे यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झाले. तर निधन कधी झालं? 2025ला झालेलं आहे. तर 23 फेब्रुवारी 2025ला त्यांचं निधन झालेलं आहे. हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण त्यांचं निधन 23 फेब्रुवारी 2025ला त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. ते काय होते? बालसाहित्यकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. बरोबर आहे. ते बालसाहित्यकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ते एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, वक्ते आहेत आणि बालसाहित्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर साहित्य अकादमीचा 2013चा बालसाहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हेही बरोबर आहे. माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. हो, स्तंभलेखन करत होते आणि माणूस या साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत होते. आणि वयाच्या 86वर त्यांचे निधन झाले. तर वयाच्या 86वर त्यांचे निधन नाही झालं, तर त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. तर वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर ड हे चुकीचं विधान आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे शांतता राखण्यात महिला राजनैतिक दृष्टिकोन. शांतता राखण्यात महिला एक जागतिक दृष्टिकोन ची थीम कोणाची होती? शांतता राखण्यात महिला एक जागतिक दक्षिण दृष्टिकोन ही थीम कोणाची होती असा प्रश्न केलेला आहे. ऑप्शन 1 आहे जागतिक महिला दिन, महिला शांती दिन, महिला शांती सैनिक परिषद आणि 4 यापैकी नाही. तर जी 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे महिला शांती सैनिक परिषद हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याची जी थीम होती शांतता राखण्यात महिला एक जागतिक दक्षिण दृष्टिकोन, महिला शांती सैनिक परिषद याचा काय आहे तो थीम आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे.
2025-26च्या अर्थसंकल्पात किती लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते? तर बघूया आपण या ठिकाणी 2025-26च्या अर्थसंकल्पात किती लाखापर्यंत म्हणजे किती लाखापर्यंत करमुक्त सूट देण्यात आलेली आहे. ऑप्शन 1 8 लाख, ऑप्शन 2 9 लाख, ऑप्शन 3 10 लाख आणि ऑप्शन 4 12 लाख. तर करमुक्त सूट दिलेली आहे 12 लाखापर्यंत सूट दिलेली आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी काय केले आहे 12 लाखापर्यंत काय केलेली आहे सूट दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे. महाराष्ट्रात 6व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचा कालावधी किती वर्षाचा आहे? महाराष्ट्रात जो 6वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला आहे, महाराष्ट्रात 6व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचा कालावधी किती वर्षाचा आहे? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. 2 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2029. 4 1 मे 2026 ते 30 जून 2031. तर महाराष्ट्रात 6व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आता या प्रश्नामध्ये आपल्याला जाणवते आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर 18 फेब्रुवारीला काय केलेली आहे 18 फेब्रुवारी 2025ला काय केलेली आहे या आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि याची स्थापना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हा आयोग पंचायत आणि नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या कालावधीसाठी शिफारस करण्यात आला आहे. म्हणजे जे 1 एप्रिल आहे 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत काय करण्यात आले हा आयोग काम करणार आहे. ह्याचा कालावधी एवढा आहे. तर यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत या ठिकाणी. पुढचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न आहे. तर प्रश्न आहे पहिल्या रोड ट्रेनला कोणत्या ठिकाणावर हिरवा कंदील दाखवला? कोणत्या ठिकाणावर जो रोड ट्रेन आहे पहिला रोड ट्रेन आहे या कोणत्या ठिकाणाहून त्याला कंदील दाखवला? 1 मुंबई, 2 नागपूर, 3 पुणे आणि 4 ठाणे. पहिला जो रोड ट्रेनला आहे त्याला हिरवा कंदील नितीन गडकरी यांनी दाखवलेला आहे. कधी दाखवले कुठं दाखवलं आहे तर नागपूर या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे या रोड ट्रेनला काय केलं हिरवा कंदील दाखवलेला आहे. तर 15 फेब्रुवारी 2025ला महाराष्ट्र येथे भारताची पहिली रोड ट्रेन काय झाली सुरुवात झाली. याची कंपनी होती वॉल्वो ट्रक्स जी आहे त्या कंपनीने काय केली ऑपरेटर होतं डिलिव्हरी हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काय केलं याला हिरवा कंदील दाखवला आहे. तर महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं कधी सुरू झाली 15 फेब्रुवारी 2025 कोण हिरवा कंदील दाखवला नितीन गडकरी यांनी कुठं सुरू झाली तर नागपूर या ठिकाणी सुरू झाली. काय तर पहिल्या रोड ट्रेनला या ठिकाणावर हिरवा कंदील मिळालेला आहे. हेही तुम्हाला काय करायचं या प्रश्नासोबत लक्षात ठेवायचं आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आजचा 2025च्या पर्यावरण दिनाचा म्हणजे 5 जून जो आहे 2025च्या पर्यावरण दिनाचा यजमान देश कोणता होता असं विचारलेलं आहे. 2025चा यजमान देश कोणता होता तर ऑप्शन 1 भारत, 2 चीन, 3 अमेरिका, 4 दक्षिण कोरिया. तर 2025च्या पर्यावरण दिनाचा जो यजमान देश होता तो होता दक्षिण कोरिया. कोणता देश होता दक्षिण कोरिया हा यजमान देश होता. आणि 2026चा यजमान देश जर 2025चा यजमान दक्षिण कोरिया होता तर 2026चा यजमान देश कोणता होता आपण थोडंसं त्याच्यावर चर्चा करूया. 2026चा यजमान देश जो होता तो होता अझरबैजान आणि थीम होती क्लायमेट ॲक्शन. थीम काय होती क्लायमेट ॲक्शन आणि अझरबैजान हे काय आहे यजमान देश आहे. अझरबैजान हा यजमान देश आहे आणि थीम होती क्लायमेट ॲक्शन. काय थीम होती क्लायमेट ॲक्शन ही काय होती त्याची थीम होती. 2025चा कोण होता दक्षिण कोरिया, 2026चा कोण अझरबैजान आणि क्लायमेट ॲक्शन ही काय होती त्याची
थीम होती. आणि 2025ची थीम काय होती? प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला करा. बीट प्लास्टिक पोल्युशन हा ते काय होती थीम होती. म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला करा ही थीम होती. आणि 2026ची थीम काय होती? क्लायमेट ॲक्शन ही थीम होती. तर 25ची थीम होती प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला करा. ही थीम काय होती? 2025ची होती. त्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे. तर या ठिकाणी काही कुंभमेळा आणि या ठिकाणी राज्य दिले आहेत. कोणत्या शहरामध्ये कुंभमेळा भरत होता आणि कोणते राज्य आहे त्याचं म्हणजे राज्य आणि कुंभमेळा कुठं भरत होता ते दिलेलं आहे. तर आपण विस्तृत विचार करूया. तर या ठिकाणी प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. हे बरोबर आहे. उत्तर प्रदेशची जोडी बरोबर आहे. कारण प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. उज्जैन हे मध्य प्रदेशमध्ये आहे. हे पण जोडी बरोबर आहे. 2 नंबर 2 नंबर जोडी मध्य प्रदेशमध्ये येतं. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये हेही बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर काय कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये येतं. हरिद्वार हे उत्तराखंडमध्ये येतं. म्हणजे चारही जोड्या त्या बरोबर जोड्या दिलेल्या आहेत. या चारही बरोबर आहेत. प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. उज्जैन मध्य प्रदेश, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, हरिद्वार उत्तराखंडमध्ये आहे. तर खालीचा पर्यायाचा विचार करायचा म्हणजे 1, 2, 3 हे उत्तर बरोबर आहेत. 1, 2, 3, 4 ज्या ठिकाणी दिसतं ते ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. ऑप्शन कुंभमेळा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, हरिद्वार उत्तराखंडमध्ये आहे. म्हणजे चारही जोड्या चाराबद्दल बरोबर आहेत. तर दिलेला प्रश्न 1, 2, 3, 4 हेही बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12वा. तर प्रश्न क्रमांक 12वा आहे. जातीनिहाय जनगणना कोणत्या तारखेपासून 2 टप्प्यात होणार आहे? जातीनिहाय जनगणना कोणत्या तारखेपासून 2 टप्प्यात होणार आहे? तर जातीनिहाय जनगणना जी आहे 1 मार्च 2027 पासून 2 टप्प्यामध्ये काय होणार आहे? 1 मार्च 2027 पासून 2 टप्प्यामध्ये होणार आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत किती वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत किती वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे? तर 1 11 वेळा, 2 12 वेळा, 3 13 वेळा आणि 4 14 वेळा. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत टोटल 11 वेळा काय केलेला आहे? अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 14वा. 2029ची चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे? 1 पाकिस्तान, 2 UAE, 3 भारत, 4 ब्राझील. तर 2029ची चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे ते होणार आहे आपल्या इंडियामध्ये. यजमान देश आहे भारत. भारतामध्ये होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण यजमान देश भारत आहे. 2019 चॅम्पियन ट्रॉफी भारतामध्ये होणार आहे. 50 षटकांचा हक्क असणार आहे. आणि या यजमानची घोषणा 2021 मध्येच करण्यात आलेली आहे. 2021 मध्ये या यजमानची घोषणा करण्यात आलेली आहे ती की भारतामध्ये होणार आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे जे की तुम्हाला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. वन्यतारा वन्यजीव संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? वनतारा जी वन्यजीव केंद्र आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. वन्यजीव संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा. छानपैकी कमेंट करून उत्तर द्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला बेस्टपैकी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रेन बूम मराठीला असेच आपण ज्ञानवर्धक क्वेश्चन आणि क्वेश्चनचे आन्सर असत MPC टाईप क्वेश्चन या ठिकाणी घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर एक शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये 8 नंबरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.